नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण 7 जून ते 12 जून या कालावधीमध्ये ग्रह नक्षत्रांच्या हालचाली काही असे संकेत देत आहे जे तुमच्या जीवनात मोठ्या सकारात्मक बदलांची सुरुवात करू शकतात. अनेक वेळा आपण मनापासून प्रयत्न करतो, मेहनत करतो, प्रार्थना करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा वेळी मनात निराशा निर्माण होते. परंतु वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक अशी वेळ येते जेव्हा भाग्याची चाके अचानक वेगाने फिरू लागतात. वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी असा काळ आता जवळ येत असल्याचे ग्रह संकेत देत आहेत. या आठवड्यात तुम्हाला एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते, एखादी संधी मिळू शकते किंवा एखादी अशी घटना घडू शकते जी पुढील अनेक महिन्यांसाठी तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. विशेष म्हणजे तुमच्या मनातील एखाद्या मोठ्या इच्छेच्या पूर्ततेची प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ग्रह तुमच्यासाठी कोणते संदेश देत आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत, आर्थिक स्थितीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि करिअर व व्यवसायामध्ये कोणत्या संधी नेमक्या मिळू शकतात आणि तुमच्या जीवनातील कोणत्या इच्छेवर नियतीची कृपा होऊ शकते. मात्र या व्हिडिओच्या शेवटी मी वृषभ राशीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की पहा. आणि जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंट्समध्ये जय शुक्रदेव नक्की टाईप करा. तुमची एक कमेंट अनेक सकारात्मक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, 7 ते 12 जून हा काळ तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची सध्याची स्थिती काही अत्यंत विशेष संकेत देत आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, त्या इच्छेसाठी तुम्ही मनोमन प्रार्थना करत आहात आणि ज्या स्वप्नांसाठी तुम्ही सातत्याने संघर्ष करत आहात, त्या दिशेने आता नियतीची चाके वेगाने फिरू लागल्याचे संकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे या भविष्यवाणीच्या शेवटी एक मी असा उपाय सांगणार आहे जो शुक्र ग्रहाची कृपा ही अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. त्यामुळे तो उपाय जाणून तुम्हाला जर घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह मानला जातो आणि वैदिक ज्योतिषामध्ये शुक्र ग्रहाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक प्रगतीचा कारक ग्रह मानले जाते. 7 जून ते 12 जून या कालावधीमध्ये शुक्र ग्रहाचा प्रभाव हा तुमच्या राशीवर तुलनेने अधिक सकारात्मक राहू शकतो. यामुळे मागील काही काळापासून अनुभवत असलेल्या अडचणींमध्ये हळूहळू आता सुधारणा दिसू शकते. अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना असे वाटत होते की त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही, परंतु ग्रहस्थिती आता आशादायक संकेत देत आहे. नियतीने तुमच्यासाठी जपून ठेवलेली काही संधी आता समोर येण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा भाग्यस्थानावर शुभ ग्रहांचा प्रभाव वाढतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनपेक्षित सकारात्मक घडामोडी या घडू लागतात. या आठवड्यामध्ये तुमच्या भाग्यभावावर निर्माण होणारा हा प्रभाव काही महत्त्वाच्या कामांना गती देऊ शकतो. मागील काही महिन्यांपासून अडकलेले निर्णय, थांबलेले व्यवहार आणि रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अचानक एखादी आनंददायी बातमी मिळू शकते. ही बातमी आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. या आठवड्याच्या सर्वात महत्त्वाचा संकेत हा तुमच्या मनातील एक विशेष इच्छेशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक असे स्वप्न असते जे तो जगापासून लपवून ठेवतो. काही जण आर्थिक स्वप्नधैर्याचे स्वप्न पाहतात, काही जण घर किंवा वाहनाचे स्वप्न पाहतात, तर काही जण प्रेम, विवाह किंवा करिअरमधील यशाची अपेक्षा करत असतात. ग्रहांची स्थिती सांगते की अशाच एखाद्या इच्छेच्या पूर्ततेची प्रक्रिया आता सुरू होऊ शकते. हे फळ अचानक मिळणार नाही, परंतु त्याची सुरुवात होण्याचे संकेत नक्कीच दिसत आहेत. पुढील परिच्छेदामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या क्षेत्रामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील भाग पण काळजीपूर्वक मन लावून ऐका. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुलनेने लाभदायक राहू शकतो. धनभावावर निर्माण होणारा शुक्र प्रभाव काही व्यक्तींना आर्थिक दिलासा देऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत सापडू शकतो.
मात्र ज्योतिषशास्त्र सांगते की लाभाचे योग असताना देखील संयम आवश्यक असतो. घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक आर्थिक व्यवहार हा विचारपूर्वक करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते आणि काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जर काहींना प्रगतीची संधी मिळण्याचे संकेत आहेत, ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना देखील सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. आत्मविश्वास आणि सातत्य या 2 गोष्टी तुमच्या यशाचा पाया ठरतील. व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती नवीन शक्यता निर्माण करत आहे. व्यापारामध्ये नवीन ग्राहक मिळू शकतात. काही लोकांना दूर ठिकाणावरून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये केलेले नियोजन हे पुढील काही महिन्यांमध्ये खूप मोठा फायदा देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक संधीचे योग्य मूल्यांकन करा. कौटुंबिक जीवनामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा निर्माण होताना आता दिसत आहे. घरामध्ये शांतता आणि समजूतदारपणा वाढू शकतो. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद हे दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंददायी बातमी मिळू शकते. काही घरांमध्ये शुभ कार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद या काळात विशेष लाभदायक ठरेल. प्रेम संबंधांच्या बाबतीत शुक्र ग्रहाचा प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या आठवड्यांमध्ये प्रेम संबंधांमध्ये सुधारणा होण्याचे संकेत आहेत. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य संधी मिळू शकते. काही व्यक्तींच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. विवाहित व्यक्तींमध्ये परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत हा काळ तुलनेने संतुलित राहू शकतो. मानसिक तणाव कमी होण्यास सुरुवात होईल. मनामध्ये सकारात्मक विचार वाढतील. मात्र शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित झोप, संतुलित आहार आणि व्यायाम यावर भर द्या. शरीर आणि मन यांचा समतोल राखल्यास ग्रहांच्या शुभ परिणामांचा अधिक तुम्हाला लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये तुमची एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन हे लाभदायक ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार ज्ञानभावावर शुक्र प्रभाव असल्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढू शकते. ग्रहस्थिती दर्शवत आहे की काही व्यक्तींना अचानक एखादी अशी संधी मिळू शकते जी त्यांच्या भविष्याचा मार्ग बदलू शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकते. त्यामुळे या काळात मिळणाऱ्या प्रत्येक प्रस्तावाकडे गांभीर्याने पहा. नियती अनेकदा संधीच्या रूपात आपले दरवाजे उघडते. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहे असे नक्की टाईप करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक विचार यांचा प्रभाव हा अधिक जाणवू शकतो. काही व्यक्तींना अंतर्मनातून मिळणारे संकेत त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करू शकतात. ईश्वरावरील श्रद्धा आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. या आठवड्यामध्ये काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला सामान्य वाटतील, पण पुढे जाऊन त्या तुमच्या यशाचा पाया ठरतील. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजू नका. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक नवीन कल्पना यामध्ये भविष्यातील प्रगतीचे बीज दडलेले असू शकते. 7 ते 12 जून हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. भूतकाळातील अपयशावर लक्ष केंद्रित करू नका, कारण ग्रह आता नवीन सुरुवातीचे संकेत देत आहे. आत्मविश्वास ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि प्रयत्नांची गती कमी होऊ देऊ नका. योग्य वेळ जवळ येत आहे. या संपूर्ण भविष्यवाणीचा सार असा आहे की वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा काळ आशा, प्रगती आणि इच्छापूर्तीचे संकेत घेऊन येत आहे. ग्रहांची कृपा, तुमची मेहनत आणि योग्य वेळ यांचा संगम तयार होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा नव्या विश्वासाने सुरू करा. नियती तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन येत असल्याचे संकेत मिळत आहेत. वृषभ राशीसाठी काही विशेष उपाय आहेत. हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. प्रत्येक शुक्रवारी ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावा. पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला. घरामध्ये नियमित सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावा
आई वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंट्समध्ये जय शुक्रदेव असे नक्की टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे असे नक्की लिहा. तसेच तुमच्या मनातील सर्वात मोठे स्वप्न कोणते आहे तेही मला कमेंट्स करून नक्की कळवा. 7 ते 12 जून हा काळ वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आशादायक आणि प्रगतीचा ठरू शकतो. ग्रहांची स्थिती दर्शवत आहे की दीर्घकाळापासून सुरू असलेल्या काही प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळू शकते. जर एखादे काम अडकले असेल, एखादे स्वप्न अपूर्ण राहिले असेल किंवा एखाद्या संधीची तुम्ही वाट पाहत असाल तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा नियती आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने यश आपल्यापर्यंत पोहोचवते. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र मार्ग दाखवते पण त्या मार्गावर चालण्याचे काम हे आपल्यालाच करावे लागते. म्हणून आत्मविश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला ही भविष्यवाणी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.